आरसीसी पेठ संघ जो आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। आरके स्पोर्ट्स परई मध्ये शॉप आहे आणि खरतर क्रिकेटच्या फार चांगल्या ॲक्सेसरीज, बॅट असतील, स्टंप्स असतील, बॉल असतील, टी शर्ट असतील, ट्रॅक्स असतील, शूज असतील, अशा सगळ्या ॲक्सेसरीज तुम्हाला मात्र अतिशय योग्य दरामध्ये आरके स्पोर्ट्स परई येथे मिळतील। आणि जर तुम्हाला ते हवे असतील तर तुम्ही रोशनभाई कदम यांच्याशी संपर्क करू शकता। अतिशय चांगलं दुकान आणि खरतर रोशनभाई कदम आरके स्पोर्ट्स यांनी पुरस्कृत केलेला आज आरसीसी पेठ संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगली मॅच होईल यामध्ये कोणतीच शंका नाहीये। परंतु पहिलं सत्र कशा प्रकारे रंगीला ऐकवण्यासाठी आपण जाऊया आमचे साथी समालोचक गुरुवर्य दशरथ सर यांच्याकडे। थँक्यू, धन्यवाद मानस। चलतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना सुरू आहे आरके स्पोर्ट्स मित 11 पेठ आणि जय मल्हार वाशिवली या दोन संघादरम्यान टॉस जिंकले वाशिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज येतोय निखिल पाटील, संतोष महाडिक गागोदे आणि श्री गजानन महाडिक गागोदे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रिकेट मंचावर होतोय। त्यांना विनंती राहील की आपण आदरपूर्वक या क्रिकेट मंचावर कव्हर येऊन आसनस्थ व्हावं। पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय, सटीक लाईन अँड लेनवर टाकलेला चेंडू मात्र निर्धाव जातोय। सोहेल शेख आणि बंटी जोशी सलामीवीर, पेट टीम साठी शुभेच्छा आल्यात। धीरज जोशी आणि प्रशांत जोशी खूप खूप शुभेच्छा आपल्याला देखील। आपण लाईव्ह ही स्पर्धा पाहताय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून। ही स्पर्धा घर बसल्या देखील अनेक प्रेक्षक या मॅचचा या स्पर्धेचा अर्थात मैत्री चषक 2025 आयोजन मैत्री ग्रुप पेण पूर्व भाग, डीजे चेतन पाटील गोल्टन यांच्याकडून देखील खूप खूप शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी। पुढचा चेंडू सुंदर चेंडू खोदून काढलाय, बॉल बॅक ड्राईव्ह कार्पेटच्या सहाय्याने। कार्पेट ज्या पद्धतीने घरंगळत जातो ना हंतरताना अगदी तसाच चेंडू मात्र सीमारेषा पार येतोय। पहिला चौकार या इनिंग मधील। सोहेल शेख याच्या बॅट मधून, परंतु अकाउंटला सुरुवात करायला तब्बल 3 चेंडू खर्ची घालावे लागलेत पुढील चेंडू टाकण्यासाठी। गोलंदाज सज्ज होतोय, पुनश्च एकदा मनगटाचा पुरेपूर वापर, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन म्हणजे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु गॅदर या ठिकाणी कमी पडतोय। चेंडू पुनश्च एकदा सीमारेषा पार, हा येतोय आणखी एक प्रेक्षणीय फटका, चौकार। सोहेल शेख याने पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकले होते गोलंदाजाने, सुरक्षितरित्या खेळले सोहेल शेखने आणि नंतरच्या आलेल्या 2 चेंडूवर मात्र आक्रमक पवित्रा धारण केला। लगातारच्या 2 चेंडूवरील 2 चौकाराच्या साह्याने आरसीसी पेठ संघ पोहोचतोय तो 8 या धावसंख्येवर। नाणेगावचे उत्कृष्ट घणाघाती प्लेयर शैलेशभाई नाईक त्याने हा मैदान गाजवून सोडलाय। या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांना विनंती राहील की आपण आदरपूर्वक येऊन या क्रीडा मंचकावर येऊन उपस्थित राहावं। लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन होणार आहे, ज्याचं नाव असेल तो मात्र या ठिकाणी उपस्थित असायला हवा, हजर असायला हवा। ती व्यक्ती जर हजर नसेल तर दुसरी चिठ्ठी काढली जाईल याची नोंद घ्यायची। आमचे सौरभ पाटील यांच्या माध्यमातून हे लकी ड्रॉ टॉवर फॅन लकी विनर प्रेक्षकाला मात्र हे बक्षीस असणार आहे। आणखी एक चौकार येतो डॉट गेन चेंडू टाकल्यानंतर 3 चौकार, अप्रतिम फटकेबाजी। निखिल पाटील याच्या गोलंदाजीत साहिल शेखने मारलेले फटके। सोहेल शेख 6 चेंडू खेळलाय, 12 धावा त्याच्या खात्यात जोडले गेल्यात। 200च्या स्ट्राइक रेटने या मैदानावर खेळत असताना सुंदर सुरुवात, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक सुरेखरित्या हाताळले सोहेल शेख आणि बंटी जोशी या सलामीवीरांच्या माध्यमातून। दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जीवन शिंदे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय वाशिवली संघाकडून।
आरसीसी स्पोर्ट्स मीत 11 पेठ संघाकडून सलामीवीर अत्यंत सुरेख सलामी देत असताना आरके स्पोर्ट्स मीत 11 पेण आणि जय मल्हार वाशिवली या दोन संघादरम्यान आजच्या पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना या ठिकाणी खेळला जातोय. शुभेच्छा आल्यात पेठ टीम साठी. उद्योगपती प्रदीप शेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. भरपूर चाहते आहेत या संघाचे आणि म्हणूनच युट्यूब इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून त्यांना भरघोस शुभेच्छा येत आहेत सामन्यासाठी या स्पर्धेसाठी. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होते. जीवन शिंदे अप्रतिम गोलंदाजी. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू पूर्णतः बीट केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावसंख्या आमच्या स्कोर बुकवर स्थिरावली. बिनबाद 12. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू मारण्याचा इरादा होता. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या दोन चेंडू निर्धाव खेळला होता सोहेल शेख आणि आता देखील बंटी जोशी. दुसऱ्या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव खेळतोय. धावसंख्या 12 धावा. पहिल्या षटकात आलेले 3 चौकार. आणखी एक निर्धाव चेंडू. काय अप्रतिम गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्यावर सटीक लेनने टाकलेली गोलंदाजी. गोलंदाज जीवन शिंदे कुठल्याही प्रकारचं रूम फलंदाजाला या ठिकाणी चेंडू खेळण्यासाठी देत नाही आणि त्यामुळेच की काय धावसंख्या पुढे जाताना दिसत नाही. जीवन शिंदे आता मात्र बॅटच्या आतली कडा. चेंडू जातोय मिडविकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल. दरम्यान दोन्ही फलंदाजांकडे अवधी आपापला छोर बदलून एक धाव घेण्यासाठी. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13. तब्बल 4 चेंडू खर्च घालावे लागलेत पहिल्या षटकानंतरच्या धावसंख्येला आकार आणण्यासाठी, पुढे जाण्यासाठी. उद्या अर्थात आपल्याला आणखी प्रेक्षणीय सामने पाहायला मिळतील कारण तालुका हाफ आहे. दिग्गज खेळाडू या मैदानावर आपल्या खेळाची चुणूक, क्रिकेट खेळाची चुणूक दाखवण्यासाठी येणार आहेत. अर्थात त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सातारा या ठिकाणाहून देखील एक संघ मैत्री चषकाच्या आयोजनाला सहकार्य करण्यासाठी आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी येणार आहे. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय. कमालीची चांगली गोलंदाजी जीवन शिंदे याची. 5 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेले. फक्त एका चेंडूवर धाव आली. 4 चेंडू निर्धाव आलेत. सलामीवीरांना पूर्णतः जकडून ठेवले, बांधून ठेवले. सफलता चुन कर नहीं आती मेरे दोस्त. सफलता तक पहुंचना पड़ता है. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही. चेंडूला तुमच्यावर जावं लागेल आणि गेलाय चेंडूवर. चेंडू जापतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्यासाठी देखील भरपूर अवधी आहे या दोन्ही सलामीवीरांना. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 15. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. 3 अप्रतिम फटके सोहेल शेखने मारले होते. नंतरचं षटक उत्तमरित्या हाताळलं जीवन शिंदे याने. फक्त 3 धावा दिल्यात. 4 चेंडू निर्धाव फेकलेत. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित होती तीच गोलंदाजी पाहायला मिळाली जीवन शिंदे याने. आता मात्र 2 षटक संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7.50च्या सरासरीने धावा जमवल्यात त्या जांभिवली संघाने. आरके स्पोर्ट्स मीत 11 पेठ संघाने, माफ करा, अंतिम सामना आजच्या पहिल्या फेरीतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आरके स्पोर्ट्स मीत 11 पेठ आणि जय मल्हार वाशिवली या 2 संघादरम्यान. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय पंकज निखिल पाटील, ज्याने पहिलं षटक हाताळलं. वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आमच्या प्राथमिक शाळेच्या वतीने. सुंदर फटका खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय या इनिंग मधील पहिला अप्रतिम षटकार.
बसलाय बंटी जोशी याला, कारण पहिल्याच चेंडूवर फुल ऑर्लेनचा चेंडू होता. चेंडूचा टप्पा बरोबर बंटी जोशी याने हेरला आणि चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑन रिजन मध्ये. हवाई फायर षटकार. पुन्हा एकदा प्रेक्षणीय फटका. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चौकार. सुरुवात लहान तर लहान करायला हवी. बुद्धिबळाच्या खेळातही सैनिकाने सुरुवात केल्याशिवाय राजाला पुढे जाता येत नाही. लहान सुरुवातीनंतर धावसंख्येला मोठा आकार येतोय. षटकारा आणि चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 या आकड्यावर. दोन चेंडू मध्ये मोठे प्रहार केलेत. ज्या फटक्यांची अपेक्षा होती पेट संघाला ते फटके मात्र या ठिकाणी बंटी जोशीच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. आणखी एक जाईल का? रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सपशेल फसलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंचांचा इशारा लेग बाईचा. अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होतीये ती 26 धावा धाव फलकावर लागल्यात. सुरेख सलामी दोन्ही सलामीवीरांची, सोहेल शेख आणि बंटी जोशी यांची. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय तो सोहेल शेख आणि 11 धावांवर खेळतोय बंटी जोशी. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. निखिळे याने पहिलं षटक हाताळलं. पॉवर प्लेचं 3 चौकार जरूर आले. त्याच्या बॅट मधून कमबॅक करणं अपेक्षित होतं. जोरदार अपील, परंतु फलंदाज सुरक्षित असणार आहेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. अपील मध्ये दम नव्हता तेवढा आणि निसंदेह पंचांनी तो नाबाद घोषित केलाय. निर्धाव चेंडू मात्र जरूर येईल. धावसंख्या स्थिरावली आहे ती 26 या आकड्यावर. 26 धावांची पहिल्या विकेटची सुरेख सलामी या दोन फलंदाजांकडून आपण पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॉकल डिलिव्हरी टाकली होती. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका होऊ शकला असता, परंतु खतरों से खेलने वाले ही तो खिलाडी होते हैं. धोका मात्र पत्करत नाही, कारण सलामीवीर सुरुवातीनंतर मात्र चांगला खेळ करताना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते 27. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत पुन्हा एकदा 12 धावा येत आहेत. अवांतर चेंडू नो स्वरूपात पंचांनी घोषित केलाय. ओव्हर स्टपिंग नोचा चेंडू. एक अवांतर चेंडू गोलंदाजाला टाकावा लागेल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होती ती 29 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. RK स्पोर्ट्स मीत 11 पेठ संघाच्या जांभिवली जय मल्हार वाशिवली संघाबरोबर खेळत असताना गुलाबी थंडीचा प्रेक्षक देखील आस्वाद घेत आहेत. वातावरण थंड आहे, परंतु फलंदाजांकडून अपेक्षा आहे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करून हे वातावरण गरम करण्यासाठी. आणि ती क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, सोहेल शेख आणि बंटी जोशी यांच्या माध्यमातून. निखिल पाटील सुंदर चेंडू खोदून काढलाय. बॉल बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव जरूर मिळेल. या एका धावेने षटकाची सांगता होतीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00 च्या सरासरीने 30 धावा धाव फलकावर लागले आहेत आणि ड्रिंक ब्रेक असणार आहे. निश्चितच संधी मिळणार आहे आमच्या डीजे मास्टरला.
भाई दळवी यांच्या मार्गदर्शनातून साकारणारी मैत्री ग्रुपची ही स्पर्धा मैत्री चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मैत्री ग्रुपचे माजी अध्यक्ष MD अमोल दळवी यांचे परममित्र खालापूरहून ही स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत. सन्माननीय नरेश पाटील, सन्माननीय योगेश पाटील, सन्माननीय किरण पाटील, आपणास विनंती राहील की आपण या क्रिकेट मंचावर येऊन या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. त्यांच्या समवेत केतन पाटील हे देखील मान्यवर ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कुठे असाल, ही सर्व मैत्री ग्रुपचे सगळे शिलेदार आपली वाट पाहत आहेत. या आपण या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. 3 षटक संपलीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोरबुक वर लागल्यात. त्या 30. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या आहेत. धावा येत आहेत, वातावरण थंड असलं तरी. आणि मी म्हटल्याप्रमाणे चेंडू परफेक्ट डिलिव्हर केलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका. पंच दोन्ही हात फैलावून आम्हाला उंचावून सांगतायत की हा षटकार आहे. हिरा चमकल्याशिवाय राहणार नाही तो कुठेही असो. आणि सोहेल शेख मात्र इथं अप्रतिम फलंदाजी करत असताना 3 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्याने मैदानात सलामीला आलाय आणि अजूनही डटून आहे. सुरेख फलंदाजी, त्याच्या माध्यमातून 4 डॉट चेंडू जरूर तो खेळलाय, परंतु धावसंख्येला पुन्हा आकार दिलाय. त्याच ठिकाणी मारण्याचा प्रयत्न फसला. सोहेल शेख याचा स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सोपा झेल देऊन बाद होऊन तंबूत परततोय. पहिला ब्रेक थ्रू वाशिवली संघाला. विकेटची भागीदारी या ठिकाणी ब्रेक होते. 36 धावा धावफलकावर लागल्यात. भली मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतोय. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना RK स्पोर्ट्स स्मिथ 11 पेट संघ मात्र या ठिकाणी रोखलंय. जय मल्हार वाशिवली संघाने. प्रवीण शिंदे विकेट प्राप्त करतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो जय मल्हार वाशिवली संघाला. 3ऱ्या क्रमांकावर नमित पगडे फलंदाजी मार्क वर सज्ज होईल. 5 षटकाचा सामना आहे. 3 षटक संपलीत. आणखी 2 षटक म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूवर जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं असणार आहे. कारण जय मल्हार वाशिवली संघ फलंदाजीच्या बाबतीत तितकाच ताकदवर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्विच हिट आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा हा प्रेक्षणीय फटका चौकार. खाली पड़ा है, दम है तो छक्का मार, दम है तो चौका गिरा, दम है तो विकेट गिरा. छक्का मारला, विकेट घेतली, चौकार देखील मारलाय. तिहेरी आघाड्यावर एक प्रेक्षणीय क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतोय या नाणेगावच्या भव्य दिव्य मैदानावर. आयोजक मैत्री चषक 2025 चे मैत्री ग्रुप पेंडपुर विभाग. 18 शिलेदारांच्या अतूट नाट्याने जोडलेली बांधलेली ही स्पर्धा. आता मात्र सुरेख चेंडू टाकला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. दोन्ही फलंदाजांकडे अवधी आपापला छोर बदलून एक धाव पूर्ण करण्यासाठी या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 41 धावा धावफलकावर लागतायत. षटकामध्ये आतापर्यंत विकेट जरूर घेतलाय पण धावा खर्ची केल्यात त्या 11. सुंदर चेंडू मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी बॅकअप आहे, कव्हर आहे, त्यामुळे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी धावांबरोबर एखाद षटकार चौकार अशा पद्धतीची खेळी मात्र या ठिकाणी अपेक्षित असणार आहे आणि ती खेळी या दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या क्रमांकावर आलेला नमित पगडे आणि बंटी जोशी याच्या माध्यमातून सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू टाकला. खेळण्याचा इरादा स्क्वेअर कट करण्याचा, परंतु पूर्णतः बीट झाला फलंदाज. षटक संपले.
चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बुकवर लागल्यात 43 धावा. या षटकात तब्बल 13 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, नंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी केली प्रवीण शिंदे याने. माफक 3 धावा दिल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बुकवर लागतायत 43. अंतिम षटक टाकण्यासाठी चौथा गोलंदाज येतोय ललित गायकर. जय मल्हार वाशिवली संघाच्या वतीने हाणामारीचं षटक आहे आणि नमित पगडे आणि बंटी जोशी दोन्ही तडाखेबंद फलंदाज मैदानावर आहेत. धावांची अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून. त्या अपेक्षांना किती खरं उतरतायत ते आपण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये पाहणार आहोत. ललित गायकर याला देखील हे षटक चांगलं हाताळावं लागेल, कारण 4 षटकामध्ये आतापर्यंत 10.75च्या सरासरीने 43 धावा आल्या आहेत. या षटकामध्ये किती धावा देतोय आणि किती धावांचं लक्ष साकार करतोय RK स्पोर्ट्स मीत 11 पेठ संघ आणि जय मल्हार वाशिवली संघ पुढील क्षणचित्रात आपण पाहतोय. सुंदर चेंडू कट केलाय. गॅप सिलेक्शन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 45 धावा धावफलकावर. यानंतर खऱ्या अर्थाने साई आणि या मॅच मधील विनर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. म्हणजे आणखी 2 सामने शिल्लक असणार आहेत. पहिल्या 4 संघांमधून आमच्या जितूआई जिते संघाने प्रवेश केलाय. सुंदर फटका स्वीपचा, प्रेक्षणीय अप्रतिम डोळ्याची पारणं फेडणारा हा फटका आहे. चौकार. अद्भुत अप्रतिम फटका त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. चौकार. साह्याने 49 धावा धावफलकावर लागतायत. अंतिम षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना ऋषभ पंच आठवण करून देणारा हा फटका, परंतु फटक्यात तेवढा दम नव्हता. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मात्र नक्की मिळेल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 50 धावा. अर्धशतक धावफलकावर लागले. 10ची सरासरी पूर्ण गाठण्यात यशस्वी झालाय तो RK स्पोर्ट्स मीत 11 पेठ संघ. व्यावसायिक क्रिकेट खेळणारे हे दोन्ही संघ मैत्री चषकामध्ये या पेणपुरा भागात खेळताना आपण त्यांना पाहतोय. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली येतोय आणि विकेट प्राप्त करतोय तो ललित गायकवाड. RK स्पोर्ट्स मीत 11 पेठ संघाला शुभेच्छा आल्यात. आमचे सापोलीचे जीवन ढाकोळ यांनी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. बरेच चाहते आहेत या संघाचे. पूर्ण रायगड, ठाणा या ठिकाणी व्यावसायिक क्रिकेट खेळताना या संघाला आपण पाहतो. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय ललित गायकर याने. सलामीला आलेला बंटी जोशी बाद झालाय. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अविनाश वास्कर फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ललित खराब चेंडू म्हणावा लागेल. चांगलं चाललं होतं, चांगली गोलंदाजी करत होता ललित गायकर, परंतु थोडासा खराब टाकलेला चेंडू पंच पनिश करतायत. एक अतिरिक्त चेंडू ललित याला टाकावा लागेल. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या होतीये 52 धावा धावफलकावर लागतायत. षटकातील अंतिम 2 चेंडू शेष असताना 52 धावा धावफलकावर लागल्या आहेत.
सुरेख चेंडू, चेंडूचा टप्पा थोडासा आखूड केला, गती परिवर्तन केलं आणि पूर्णतः फसवलं फलंदाजाला. चेंडू जातोय मिड ऑन रिजन मध्ये. एक धाव जरूर आली आहे, तेवढा अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 53. अंतिम चेंडूवर किती धावा देतोय ललित. पेठ संघाचा फलंदाज नमित पगडे किती धावा जमवतोय बघूया. खाली राहिलेला चेंडू पूर्णतः बीट केलं आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होतोय. शेवट गोड केलाय जय मल्हार संघाने विकेट प्राप्त करून. धावा झाल्या आहेत 53 धावा धावफलकावर लागल्या आहेत. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असणार आहे. 5 षटकं 30 चेंडू आणि 54 धावा असं समीकरण घेऊन बॅटिंग करायला उतरणार आहे तो जय मल्हार वाशिवली संघ. फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं सोहेल शेखने अप्रतिम फलंदाजी केली. 3 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून त्याच्या बॅट मधून आपण 22 धावा पाहिल्या. बंटी जोशीने देखील सुरेख कामगिरी केली, सलामीला आला होता. 13 धावांचं बहुमोल योगदान संघाच्या धावसंख्येमध्ये. नमित पगडेने देखील सुरेख कामगिरी केली. नाबाद 14 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 7 चेंडूचा सामना त्याने केला. 200च्या स्ट्राईक रेटने या धावा त्याने जमवल्यात. गोलंदाजीचं आपण विश्लेषण पाहिलं तर महागडा ठरला निखिल पाटील. 2 षटकं त्यांनी हाताळली. 2 षटकामध्ये 27 धावा दिल्या. 1 विकेट जरूर त्याने घेतला. त्याच्यानंतर जीवन शिंदेने 1 षटक हाताळलं. त्या षटकामध्ये माफक 3 धावा दिल्या. म्हणजे पथ्यावर पडलं जीवन शिंदे याचं षटक. अन्यथा आणखी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली असती. प्रवीण शिंदेने देखील सुरेख गोलंदाजी केली. 1 महत्वपूर्ण विकेट घेतली. 13 धावा दिल्या आणि गोलंदाजीचा शेवट ललित गायकर यांनी सुरेख केला. 9 धावा दिल्या आणि 1 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. वाशिवलीवरून संदीप शिंदे यांच्याकडून वाशिवली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. भरभरून शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही संघांना येत असताना. वातावरण मात्र या ठिकाणी थंड आहे. गुलाबी थंडीचा आस्वाद प्रेक्षक जरूर घेतायत आणि ज्यांना थंडी लागली आहे ते मात्र घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेतायत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जीनियस ग्रुप वाकरोड भाडाचे राज पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करूया.
तो दोस्तों चलेंगे मैदान की तरफ फिर एक बार मैत्री ट्रॉफी 2025 में मैं आपका अपना मानस मनोरी करूंगा। आप सभी का तहे दिल से स्वागत। मैदान के अंदर एक बड़ा मुकाबला जो आप सब अपने आंखों तहे देख रही है। एक तरफ आरके स्पोर्ट्स में 11 और उनके सामने अभी 11 जय मल्हार वाशोली आपको बैटल करते हुए नजर आएंगी। पहली पारी का खेल हुआ, 5 ओवर में स्कोर कार्ड के ऊपर रन बनाए गए 53 यानी 53 रन। आने वाली 30 गेंदे 54 का करना होगा पीछा। सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है, दीपक के साथ सचिन। तो P1 की ओवर को लेकर आएंगे गेंदबाज अरबाज। पहली गेंद थी, अब रनआउट का मौका यहां से बन सकता था, लेकिन एक छिक्के सिंगल यहां से जरूर छुड़ाया जाएगा। ठंड आपको यहां से अब इंक्रीज होती हुई नजर आएगी। पास में आपको एटौनी डैम नजर आएगा और उसी की वजह से ठंडी का सीजन और ठंड आपको यहाँ की अब कड़ाके की देखने को जरूर मिलेगी। लेकिन ठंडी में गर्मी अगर आपको बढ़ानी है तो मैदान के अंदर जो मैच होगा वो रफ एंड टफ यानी कांटे की टक्कर वाला होना बहुत जरूरी है। फुल टॉस गेंद थी ऑन साइड पर, लेकिन कनेक्शन इस बार प्रॉपर हुआ नहीं है। कई बार ऐसी ठंड में जब खिलाड़ी खेलते हैं थोड़े से हाथ सिकुड़ जाती है, उसकी वजह से जब आप बड़े हिट लगाने की कोशिश करती है प्रॉपर टाइमिंग होता रही है और फिर आपसे वो बड़े रन बनते रही है। ये हमने कई बार देखा, कई बड़ी बड़ी नाइट के टूर्नामेंट को इस सीजन में हमने देखा। और पेड़ पूर्व विभाग की आन बान शान वाली ये टूर्नामेंट यानी मैत्री ट्रॉफी 2K25 जिसका रोमांच आपको इस नानीगांव के खूबसूरत मैदान पर नजर आएगा। नानीगांव का मैदान पेड़ पूर्व विभाग का सबसे खूबसूरत क्रिकेट का ग्राउंड। ये देखिए स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कमाल का स्ट्रोक था, स्वीट साउंड ऑफ अ बैट, टाइमिंग प्रॉपर थी। ये दिल मांगे मोर यहाँ पे आएगा। थैंक यू डीसी। दीपक ने यहां से अटैक जरूर किया और यहां से अब रनों को रफ्तार दी जाएगी। 4 के साथ टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। रिवर्स स्वीप दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की लेकिन ना लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती। ये हमेशा कहा जाता है, यहाँ पे कनेक्शन हुआ नहीं जिसकी बदौलत 1 रन ही मिल पाएगा। नितेश कारंदे साहब तरफ से का कोई भी बल्लेबाज अगर 3 गेंदों में 3 छक्के लगाता तो उनको रोकड़ा 1000 का इनाम यहां से जरूर दिया जाएगा। ये देखिए इस बार भी आउटसाइड द ऑफ स्टंप वाली गेंद थी, ऑन साइड पर लॉफ्ट करना चाहते थे, गेंद ने लिया अंदरूनी किनारा, विकेट कीपर के दस्तारों में जाएगी। तब तक फिर एक बार छिक्के सिंगल यहां से जरूर छुड़ाया जाएगा। आंखों के नीचे से काजल छुड़ाया और फील्डर के हाथ से सिंगल छुड़ाया। इस बात का जिक्र हमेशा किया जाता है, क्रिकेट का खेल एज एन बैटर 24 छक्के बहुत कीमती होती है, लेकिन सिंगल डबल आप कितनी एक्यूरेसी के साथ लेती है वो भी बहुत इंपॉर्टेंट। क्योंकि ताश के पत्तों में भले ही बादशाह हो, लेकिन इक्का एक ऐसा पत्ता जो किसी भी बाजी को पलटने की ताकत अपने पास रखता है। इक्का भी क्रिकेट के खेल में बहुत जरूरी है। इस बार बढ़िया गेंद थी, रफ्तार के साथ पलक छपकते गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में और यहां से आएगी डॉट बॉल। इसी के साथ P1 की ओवर को हम कहेंगे अलविदा। 54 का करना है पीछा, रन बने स्कोर कार्ड के ऊपर। पहली ओवर के बाद 8 रन यानी आने वाली गेंदें बचेंगे 24 और जीत के लिए 46 की जरूरत। डीजे पहली ओवर में मात्र 8 रन बनी है। बैलेंस इक्वेशन में ये मुकाबला भी आपको यहां से नजर आएगा। पहले ओवर में 8 रन बनी और विकेट भले ही नहीं आया हो, लेकिन रन भी उतने खर्च नहीं किए गए हैं। इसी की वजह से पहला ओवर दोनों टीमों के लिए यहां से आपको बैलेंस नजर आएगा।
पीटू का सेकंड पावर प्ले, 3 खिलाड़ी आपको 38 सर्कल के बाहर नजर आएंगे। दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाजी मार्ग पर आरसीसी पेट का सबसे बड़ा हिक्का यानी बंटी जोशी आपको बॉलिंग मार्ग पर नजर आएगी। बंटी जोशी आए अंपायर की लेफ्ट हैंड साइड, राइट आर्म ओवर द विकेट एंगल से। पहली गेंद ऑन साइड पर, यहां से जरूर प्रॉपर कनेक्शन हुआ नहीं है। गेंद यहां से शॉर्ट फाइन से डीप फाइन लेग बाउंड्री पर नजर आएगी। तब तक एक रन यहां से जरूर पूरा किया जाएगा। अब तक दोनों बल्लेबाजों को बांध के रखा है टीम पेट की गेंदबाजी ने। पेट टीम पनवेल तहसील में बहुत मजबूत मानी जाती है। कई अनगिनत ट्रॉफीज इस टीम ने अपने नाम पर कमाई और बंटी जोशी इस टीम का सबसे बड़ा नाम, अनगिनत मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज के रिकॉर्ड इस खिलाड़ी के नाम पर है। ये शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद थी, ऑन साइड पर लॉफ्ट किया, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। नो मैन स्टैंड में गेंद निकाया, टिप्पा दूसरे की कोशिश, 2 रन यहां से पूरे किए जाएंगे। पहले दिन में हमने देखा पेड़ पूर्व विभाग की 12 टीमों का पार्टिसिपेशन आपको इस टूर्नामेंट में नजर आया। 2 आइकॉन के साथ पेड़ पूर्व विभाग की टीमें आपको पहले दिन में खेलती हुई नजर आई, जहां पे टीम गांव देवी अंबेगर आपको टॉप 4 में पहुंचती हुई नजर आई। कल के दिन में हमने देखा आराध्य 11 जितुआई जीते टॉप 4 में पहुंची, और आज कौन जाएगा यह सबसे बड़ा सवाल। यहां पर फिर एक बार ताकत का इस्तेमाल कर रही है, टाइमिंग हो नहीं रहा। देखिए एज एन बैटर ताकत प्लस टाइमिंग इक्वल टू सक्सेस, ये इक्वेशन अगर होता है, अगर आप ताकत दिखाएंगे टाइमिंग नहीं बिठाएंगे तो फिर आपको नतीजा भी नहीं मिलेगा। थोड़ा सा स्लो डाउन, ये मैच स्लो स्टार्ट इस रनचेस में टीम अभी 11 जय मल्हार वाशिवली का। ये भी फुलर लेंथ वाली बॉल, बल्ले का किनारा, नहीं मिलेगा भाग्य का सहारा, दुर्भाग्यशाली रहेगी, नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और ये बड़ा विकेट यहां से जाएगा। पंकज शिंदे आपको मैदान के अंदर जाते हुए नजर आएंगे। टीम अभी 11 जय मल्हार वाशिवली की बल्लेबाजी का सबसे बड़ा नाम यानी पंकज शिंदे, जिन्हें हिटमैन कहा जाता है टीम वाशिवली का, जो इनट नंबर 3 की पोजीशन पर आपको मैदान के अंदर यहां से जाते हुए जरूर नजर आएंगी। वाशिवली टीम के कोई भी बल्लेबाज 3 गेंदों में 3 छक्के अगर लगाते हैं तो कराड़े के हमारे नितेश कारंदे साहब, इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है। उन्होंने इनाम लगाया। टीम वाशिवली के खिलाड़ी, अच्छा मौका आपके लिए, 3 में 3 6 लगाते हैं, रन बनेंगे, इनाम भी मिलेगा, डबल अपॉर्चुनिटी के हम कहते हैं, एक पे एक फ्री वाला मौका है वाशिवली के बल्लेबाजों को। लेकिन बंटी जोशी की तारीफ करनी पड़ेगी, अपने टेनिस बॉल का एक्सपीरियंस ये खिलाड़ी आपको मैदान पर दिखा रहा है। पहले बल्लेबाजी फिर गेंदबाजी, कमाल की बॉलिंग परफॉर्मेंस। इस बार हल्की से दिशा गेंद डाउन द लेग साइड, अंपायर शाहरुख खान की स्टाइल में बताएंगे भाई फैलाकर कि भाई ये है वाइड बॉल। देखिए बंटी, वाइड गेंदें आपको नहीं डालनी है एज एन बॉलर। अगर कोई गेंदबाज चौवा छक्का खाता है तो उतना बुरा नहीं लगता, लेकिन वो गेंदबाज अगर 9 गेंदें डालता है, वाइड गेंदें डालता है तो बुरा लगता है, क्योंकि एज एन बॉलर लाइन एंड लेंथ को मेंटेन करना आपके लिए मोस्ट इंपॉर्टेंट होता है। इस बार पंकज शिंदे शॉट आर्म पुल किया, बनेगा पावरफुल, दिस इज द ग्लोरियस ह्यूज 6। में नजर नहीं आए इस साल ग्रामीण में, हमने देखा उनको। इस सीजन की मैं कहूंगा बात करेंगे तो पंकज शिंदे उतना टच में नहीं, उतनी बैटिंग परफॉर्मेंस उनसे हुई नहीं। अमूमन ऐसा ओपनर आते अब नंबर 3 पर आए हैं, लेकिन बढ़िया शुरुआत पंकज शिंदे की, हल्की हाथों से टाइमिंग क्रिकेट, सेंसिबल बैटिंग आपको नजर आएगी।
इंटरनेशनल क्रिकेट में हम देखते हैं बड़े बड़े खिलाड़ी 4-6 लगाने के बाद सिंगल डबल से स्ट्राइक रोटेशन करते हुए नजर आती है, और वही गेम प्ले आपको एक एक्सपीरियंस बैटर पंकज शिंदे से नजर आएगा। मिलेगा 1 रन, 2 ओवर का खेल होगा समाप्त। रन बनेंगे 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 18 गेंदें बचेंगी और जीत के लिए 34 रनों की जरूरत। इस बीच कराड़े के कोनार खिलाड़ी एक स्टार ऑलराउंडर रोहित कारंदे इनकी तरफ से एज एन कमेंटेटर मेरे लिए 100 का इनाम आया है। उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। ये इनाम भले ही हमारे लिए आया हो, लेकिन एज एन कमेंटेटर आपका रोल होता है कि आप कैसे दर्शकों को एंटरटेन करती है। तो हम हमारा काम जरूर कर रहे हैं, लेकिन हमारा हौसला बढ़ाने का काम किया है हमारे दोस्त कराड़े के स्टार ऑलराउंडर जिन्होंने हमें जीपे किया, और उनकी तरफ से 100 का इनाम हमारे लिए आया। उनका भी मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। 2 ओवर का खेल हुआ, बनी है 20। नए गेंदबाज बॉलिंग मार्क पर ओवर नंबर 3 के लिए आएंगे। पहली गेंद ऑन साइड पर लॉफ्ट किया, 2 खिलाड़ियों के बीच होगी दरार, गेंद हो जाएगी फरार। बल्लेबाज ने किया वार, होगा सरदार, नंबर आएगा खटैक 4। इसे 4 के साथ रनों को रफ्तार दे जाएंगे पंकज शिंदे अपने बैटिंग का क्लास दिखाते हुए। पंकज ने बताया भले इस सीजन में मेरा फॉर्म नहीं हो, बट फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट। लेकिन ये बढ़िया गेंद, ये होता है कमबैक। कमबैक करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत, क्योंकि आप कितनी बार गिरे, इससे ज्यादा कितनी बार उठे और लड़े, इसका हिसाब समाज में रखा जाता है। डरने वालों की कीमत नहीं की जाती, लड़ने वालों को दुनिया हमेशा याद रखती है। लड़ना दोनों टीमों के लिए आज बहुत इंपॉर्टेंट इस मैच में। इस बार यॉर्कर लेंथ वाली ये गेंद थी, जहरीली गेंद, जिससे मैं कहता हूं एकदम ऑन पॉइंट पर हुई लैंड। गेंदबाज करेंगे गेंद का पीछा, शॉट का वो कॉर्नर पर, यहां से मिलेगा 1 यानी सिंगल रन। लेकिन इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है, इक्के दुक्के से आप आगे जाओगे लेकिन जीत आपको नहीं मिल सकती। अटैक करना पड़ेगा, भले बल्लेबाज सचिन पाटिल का विकेट गया हो, लेकिन दीपक और पंकज ये जोड़ी है, इनको अभ्यास से अटैक मोड को ऑन करना पड़ेगा। रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लेकिन लगी जरूर। खिलाड़ी है वहां पर, डीप में प्रोटेक्शन आपको नजर आएगा। कमाल की फील्डिंग पोजीशन है टीम पेट की, और यहां से रन जरूर बचाए गए हैं। एक समय जब ये शॉट लगा था, ऐसा लगा कि ये मैदान के बाहर जाएगा, लेकिन ठंड का माहौल थोड़ा गेंद बाउंड्री को क्लियर करते हुए उतनी आसानी से नजर नहीं आएगी, और उसी वजह से ये गेंद मैदान पर ही रही और मिलेंगे मात्र 2 रन। फुल टॉस थी, ऑन साइड पर घुमाया जरूर, खिलाड़ी थे, उनके हाथों से ये कैच ड्रॉप हो चुका है। क्रिकेट के खेल में पकड़ो कैच जीतो मैच, ये हमेशा कहा जाता है, क्योंकि 2007 का वर्ल्ड T20I का वर्ल्ड कप, पाकिस्तान इंडिया का वो फाइनल, जहां पे श्रीशांत ने कैच पकड़ा था और हिंदुस्तान ने पहला T20 इंटरनेशनल का वर्ल्ड कप जीता 2007 में। 2024 में जब भारत ने दूसरा वर्ल्ड कप जीता T20I का, तब डेविड मिलर का कैच सूर्य कुमार यादव ने पकड़ा था। इसी वजह से हम कहते हैं एक एक कैच की कीमत क्रिकेट के मैच में बहुत ज्यादा होती है। एक गेंद यहां से बच्चे बाउंड्री को चेक कर रहा है क्या? यस, थर्ड अंपायर है यहां पे हमारी। सेफ है, चलिए वहां से दर्शक है उन्होंने बताया।
कमाल की गेंद है, टप्पा खाने के बाद ब्लाइंडेड स्ट्रोक आपको नजर आएगा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। यहां से फिर एक बार होंगे मिस टाइम विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल, लेकिन बैटिंग टीम ने रेफर किया थर्ड अंपायर को। बैटिंग टीम का वाइड क्लियर रिव्यू है, चेक किया जाएगा, आपको बताया जाएगा। रन आपको टीम का टोटल नजर आएगा, लेकिन अभी भी वाइड बॉल का डिसीजन आना बाकी है। हालांकि वो फेयर डिलीवरी थी, अंपायर कॉल था, लेकिन बैटिंग टीम ने रिव्यू किया, थर्ड अंपायर चेक करेंगे। फेयर डिलीवरी का डिसीजन थर्ड अंपायर के माध्यम से आएगा। इट इज अ फेयर बॉल, द टोटल इज 28। 28 रन स्कोर कार्ड के ओवर बनेंगे, पीछा करना 54 का, गेंदें बचेंगी 12 और जीत के लिए अब भी 26 रनों की जरूरत। 12 गेंदे और 26 का समीकरण की अगर हम बात करें तो प्रति ओवर 13 रन की औसत को मेंटेन करना पड़ेगा। अभी 11 टीम जय मल्हार वशोली के बल्लेबाजों को, जब तक पंकज शिंदे, जब तक दीपक ये जोड़ी मैदान के अंदर है, तब तक टीम वशोली के लिए जीत की उम्मीदें है। लेकिन टीम पेट जिनको अब कभी कम नहीं आंक सकती, कई रायगढ़ की धुरंधर टीमें, कई ठाणे तहसील की धुरंधर टीमें जिनको इस पेट टीम ने खामोश रखा है, और वही पेट टीम अब आपको मैदान के अंदर फाइट करते हुए नजर आएगी। मुकाबला रोमांचक होगा, इसमें कोई संदेह नहीं है। दो शेर जब जंगल में लड़ते हैं तो जंगल में हंगामा होता है, दो शेरदिल टीमें जब मैदान पर लड़ती है तो मैदान पर मेरे दोस्त हंगामा बिल्कुल होता है, और यहां से मजा बिल्कुल आएगा। 12 गेंदे 26 की जरूरत, गेंदबाजी मार्ग पर न्यू बॉलर अरबाज जो खुद की दोस्तरी और टीम की ओर से ओवर नंबर 4 की शुरुआत करेंगे। अंपायर की लेफ्ट हैंड साइड, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद थी सबमरीन डिलीवरी, टप्पा खाने के बाद आपको गेंद में उछाल नजर नहीं आया, उससे की वजह से द बैटर हैज बीन बीटन एंड दैट्स व्हाई द बॉल रिमेन्स डॉट। जितने ज्यादा डॉट गेंदे उतने ज्यादा बल्लेबाजों का ऊपर का दबाव इंक्रीज यहां से होता जाएगा। कहीं ना कहीं अक्लमंदी के साथ बैटिंग करनी पड़ेगी। खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, जो चलाएगा अकल वही होगा सफल, ये हमेशा कहा जाता है। इस बार कमाल का स्ट्रोक था, ऑफ साइड पर तड़ाका, लेकिन ओ हो क्या कमाल की कैच है। उड़ते बंटी को हमने देखा, बंटी ने बजाई बल्लेबाज की घंटी और कहा चलिए भाई चलते बढ़िए, दूसरा विकेट जाएगा। चेहरे पर मुस्कान आ चुकी है, क्योंकि उनकी पैक की हुई टीम को आप परफॉर्म करते हुए देख रही है। आरके स्पोर्ट्स पर की ये शॉप, जिसमें हमने बताया कि स्पोर्ट्स की, क्रिकेट की सारी एक्सेसरीज आपको मिलेंगी, और बहुत ही शानदार वो स्पोर्ट्स शॉप, और उससे भी शानदार हमारे रोशन भाई कदम, और उन्होंने पैक की हुई ये टीम आरके स्पोर्ट्स मीत 11 आरसीसी पेट, जो मैदान के अंदर अच्छा खेल करते हुए आपको जरूर नजर आएगी। बैटर नंबर 4 पर आई है जीवन शिंदे। जीवन ने आते ही अटैक किया, यहां से कॉल नहीं था, कोई भी खिलाड़ी गेंद के ऊपर कैच को अटेम्प्ट करता हुआ नजर नहीं आया, उसी की वजह से नो मैन स्टैंड में गेंद टिप्पा खाएगी, यहां से मिलेगी एक सिंगल रन, और इसी एक रन के साथ टोटल बढ़ेगा आगे 29। एक रन से टीम अभी 11 जय मल्हार वशोली आगे जा रही है, लेकिन हमने इस राउंड में देखा कि अब तक जो टीम पहले बैटिंग कर रही है वो अब तक हमें जीतते हुए काफी नजर आई। हर डॉट गेम के लिए विशाल भाई देशमुख, इनकी तरफ से 100 का इनाम, लेकिन ये देखिए इनसाइड आउट ओवर द कवर्स, ताकत पड़ गई कम, गेंदबाज ने दिखाया है दमखम, विकेटों की लगी है छड़िया,
बड़ा विकेट पंकज शिंदे, गोल्डन मैन बैक टू डग आउट। लगाया वो लाइव इस टूर्नामेंट को देख रहे हैं और वो कह रहे हैं भाई छक्के मारिए ताकि मैं इनाम आपको दूं ताकि आप जीते, लेकिन शायद उनकी उम्मीदें यहां से आपको पूरी होती हुई नजर नहीं आएंगी इस मैच में। कदमों का इस्तेमाल किया, स्टेप आउट, डांसिंग डाउन द ग्राउंड। मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क बहुत जरूरी होता है, लेकिन यहां से भी एक ही रन से संतुष्टि करनी पड़ेगी। जिस तरीके से पेट का नाम है उसी तरीके से उनका काम हुआ। क्या कमाल की बॉलिंग आपको नजर आई। पहले बल्लेबाजी में उन्होंने अच्छा खेल किया, फिर गेंदबाजी में उन्होंने अपना कारनामा दिखाया। जैसा काम वैसा है पेट का नाम, और क्या कमाल की बॉलिंग आपको हर एक गेंदबाज से नजर आएगी। अरबाज ने अच्छी गेंदबाजी की, बंटी ने अच्छी गेंदबाजी, फिर जीशान की अच्छी बॉलिंग देखी और उसके बाद फिर एक बार अरबाज बॉलिंग मार्क पर आउटसाइड द ऑफ स्टंप वाइड बॉल। वाइड गेंदे यहां से टोटल में हल्का सा इजाफा करते हुए नजर आए। स्कोर कार्ड पर रन बनेंगे 31 यानी 31 रन। जीत के लिए अभी भी 23 इज स्टिल नीडेड। अभी भी 23 की जरूरत है। यहां से एक तो छक्की आती है तो इस मैच में आपको पूरी तरीके से रोमांच कमबैक करता हुआ नजर आएगा, लेकिन क्या वो 6-4 आएंगे, क्या मौके मिलेंगे, क्या मौके बनाए जाएंगे, तमाम सवाल इस मैच में अभी भी मौजूद। कदमों पे गेंद थी, यॉर्कर थी, खुद के निकाला, एक मिला, दूसरा लेना चाहती है, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है। जल्दी का काम शैतान का, सिर सलामत तो बगड़ी 50, ये हमेशा कहा जाता है, लेकिन रनआउट के तौर पर विकेट जाएगा। इसी के साथ 4 ओवर का खेल आपको यहां से अब समाप्त होता हुआ नजर आएगा। टोटल बना 32 रन स्कोर कार्ड के ओवर। आणि 18 शिलेदारांमधले एक शिलेदार आमचे ऋषिकेश जी नाईक, जे मात्र आता झोपेचा आस्वाद घेत आहेत। पडल्या पडल्या मात्र त्यांना गाढ झोप लागली आहे। वातावरण मात्र थंडीच आहे, त्यामुळे मात्र थोडासा झोपेचा आस्वाद ते घेतात, परंतु होतात या गोष्टी होणं देखील महत्वाचं आहे। आणि 18 शिलेदारांमधले ते एक शिलेदार आहेत जरूर, आणि चांगलं आयोजन मात्र मैत्री ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। या थोड्याशा हसी मजाकच्या गोष्टी ज्यांचा अनुभव मात्र आपण इथे घेतोय। एक जरी झोपलाय तरी 17 वाघ अजून जिवंत आहेत, 17 वाघ जागे आहेत, हे देखील आपल्याला सांगणं महत्वाचं आहे। 4 विकेट यहां से जरूर गई है। न्यू बैटर प्रवीण शिंदे इनएट नंबर 6 पर आएंगे। गेंदे बची है 6 और जीत के लिए बनेगी समीकरण 22 रनों का। 6 गेंदे 22 रन। आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर जर्सी नंबर 17 गेंदबाज सोहेल शेख। पहली गेंद ओवर फुल टॉस, शॉट बैकवर्ड पॉइंट, 1 रन की कोशिश डिटेक्टेड। क्या हुई थी? दूसरे की कोशिश है, अपील की जाएगी। अंपायर ने रेफर किया थर्ड अंपायर को DRS डिसीजन रिव्यू सिस्टम, जिसका इस्तेमाल किया जाएगा। रन आउट के लिए अंपायर रिव्यू चेक किया जाएगा, आपको बताया जाएगा। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व ट्रॉफी या ठिकाणी आपण ज्या चमचमत्या पाहतोय, अतिशय चांगल्या ट्रॉफी मैत्री ग्रुप ची स्पर्धा, परंतु त्या चमचमत्या ट्रॉफी आम्हाला ज्यांनी सुपूर्द करण्याचं काम केलं ते गागोदे बुद्रुकचे सन्माननीय उमेशजी पवार, एक दिलदार व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून मात्र या सगळ्या ट्रॉफीज या स्पर्धेसाठी देण्यात आल्यात। मॅन ऑफ द सिरीज साठी स्वप्नीलजी दाभोळकर यांच्या माध्यमातून, दाभोळकर ज्वेलर्स साठी राकेश मुकल यांच्याकडून गोल्ड कॉइन मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी देण्यात आलेलं आहे। त्यानंतर बेस्ट बॅटर आणि बॉलर साठी सायकल सन्माननीय गागोदे खुर्दाचे राजेश दरेकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। सौरभ शेलार SS स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहतो 18 टी शर्ट। 18 टी शर्ट मध्ये 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 18 टी शर्ट मध्ये
या स्पर्धेसाठी देण्यात आले. अंपायर डिसिजन इट इज OUT आउट. राज स्वामी ऑटो विंग यांच्या माध्यमातून 18 टी शर्ट या स्पर्धेसाठी नक्कीच दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर सौरभ मोबाईल पेन यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आणि कूलर त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच दिलेला SS स्पोर्ट्स अँड मेन्स वेअर सौरभ भाई शेलार यांनी 18 टी शर्ट मात्र 18 शिलेदारांना दिलेले आहेत. या सगळ्या गौरवगुणी दात्यांचा आपण स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. रनआउट के दौर पर विकेट जाएगा. न्यू बैटर आएंगे जरूर. ये देखिए इस बार भी स्लोवर लेंथ वाली ये गेंद थी लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप अंपायर ने कहा वाइड बॉल. वाइड गेंदें आती है तो यहां से कमबैक जरूर हो सकता है. टीम अभी 11 जय मल्हार वाशिवली. टोटल बनेगा 34. गेंदें बची है 5. रन बनानी है 20. 5 गेंदें 20 रन. अभी भी यहां से अब मुकाबला निकाल सकती है. किसी को तो यहां से हिटमैन बनना पड़ेगा. किसी को तो 5 में 4 तो छक्के मारने पड़ेंगे मैच में. अटैक किया जरूर. ये स्ट्रेट डाउन द ग्राउंड. कमाल का स्ट्रोक. मुन्ना पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 6 रन. जब हिम्मत आप हारते तब आप हारते, लेकिन जब आप कोशिश करते तो हमेशा कामयाब होती है. इस बार भी स्लोवर लेंथ वाली बॉल थी, हवा में गई है. कॉटन बॉल का मौका. खुद गेंदबाज सोल लाए थे बॉल के नीचे लेकिन इस कैच को छोड़ा जाएगा. क्रूशियल मोमेंट पर की हुई गलती टीम RK स्पोर्ट्समैन 11 RCC पेट को महंगी साबित हो सकती है. क्योंकि क्रिकेट में हम हमेशा कहते हैं गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को मेरे दोस्त कभी माफी नहीं मिलती. कैच छोड़ा, 2 रन मिले. गरीबी में आटा गीला. ये सिचुएशन आपको यहां से टीम पेट के लिए नजर आएगी. टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 2 के साथ 42 रन. आने वाली गेंदें बचेंगी यहां से 3 और जीत के लिए 12 रनों की जरूरत. अब आया है ऊट पहाड़ के नीचे, यही हम कह सकते हैं. एक समय ऐसा लगा था शायद पेट टीम इस मैच में 1 साइडेड जीत को हासिल कर सकती है, लेकिन वाशिवली ने बताया यहां से कमबैक अब जरूर होगा. यहां से अब हम वापसी करेंगे और यहां से अब हम वापसी का झंडा लहराएंगे. इसी मंसूबे के साथ अभी 11 जय मल्हार वाशिवली आपको इस मैदान के ऊपर जरूर नजर आएगी. 3 में बनाने 12. कौन बनाएगा 12, कौन बजाएगा किसके 12? घड़ी में 12 बज चुके हैं लेकिन मैदान पर कौन 12 बनाएगा और 12 बजाएगा, ये अब देखने लायक बात हो सकती है. अटैकिंग फील्ड को सेट किया गया. बैटर के एकदम सामने स्लिप पॉइंट पर यह खिलाड़ी आपको नजर आएगा. थोड़ा सा प्रेशर क्रिएट करने के लिए कई बार ऐसी चालें कप्तान से रची जाती है. खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, निखिल पाटिल साहब को भी बताए चाल हमेशा आपको चलनी पड़ती है तभी आप आगे जाती है. ये अटैक किया, ऊंचाई मिली है, क्या मिलेगी दूरी. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, ताकत पड़ गई कम. गेंदबाज ने दिखाया है दमखम और टीम RK स्पोर्ट्समैन 11 RCC पेट बनेगी सिंघम. विकेट जाएगा. बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 43 यानी 43 रन. गेंदें बचेंगी एक. जीत के लिए 11 की जरूरत. एक चमत्कार ही बचा सकता है वाशिवली को. ये ऑन साइड पर ग्राउंडेड शॉट और इसी के साथ इस मैच का खत्म यहां से जरूर किया जाएगा और टीम RK स्पोर्ट्समैन 11 RCC पेट बनेगी विनर ऑफ द मैच. डीजे थोड़ा सा बजाइए.